श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्रीराम कथेची नवाळी शेषवंदी पाताळी शिववंदी प्रेम समेळी कथा पुतळी जगतवंद्य प्रभु रामचंद्र भगवान की जय। असं असणार आता जे काही बालगण आहे प्रभु रामचंद्राचा जन्म प्रभु रामचंद्राचा असणारं शिक्षण प्रभु रामचंद्राचे जो काही वीर आहे वीरच आहे वीरगंभीरता आहे हे सगळं आणि त्यानंतर शिवधनुष्य त्यांनी तोडलेलं आहे झालेला आहे आणि अशा प्रकारे सर्व होऊन आता या ठिकाणी दुसरं जे कांड आहे अयोध्या कांड चालू झालेलं आहे आणि नाथबाबा वर्णन करून आहे प्रभु रामचंद्राचं की ही जी काही रामायणावरची कथा आहे अत्यंत सुरस अशा प्रकारची आणि अत्यंत वंदनीय आपल्या सर्व जीवनामध्ये विकृत करण्यासाठी अशा प्रकारची असणारी कथा आहे। ही कथा असणाऱ्या साक्षात जो काही शेष आहे त्या शेषाच्या मनावरची पृथ्वी जो आहे तो शेष जो आहे तो देखील असणारी ही कथा अत्यंत स्नेहाने आणि त्या ठिकाणी ऐकतो आणि तेच असणारे जे काही महादेव आहे ते तर अत्यंत असणारे प्रभू रामचंद्राचे प्रिय आहे आणि प्रभू रामचंद्राचे प्रिय आहे अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्राची कथा असणारी महादेवांना देखील अत्यंत प्रिय अशा प्रकारचे आहे आणि या भूतलावरती जेवढी हे साधू सज्जन आहेत आणि संत मुंजनी आहे त्या सगळ्यांना देखील अत्यंत प्रिय आवडणारी आणि वंदनीय अशा प्रकारची ही रामकथा तरी ते शतकोटी रामायणा आळवू शकेल कोण येथे मी अपूर्वे विना परितो जनार्दन सुदेवदली। परंतु हे जे रामायण रूपी असणारं सार आहे कथा आहे ही अत्यंत अगम्य आणि अत्यंत खूप मोठी अशा प्रकारचं आहे 100 कोटी अशा प्रकारचे त्याचे श्लोक आहे परंतु मी असणारा दीन अशा प्रकारचा आहे मी या सर्व कथेला बोलू शकत नाही पण हे जे माझे गुरुवर्य स्वरूप जनार्दन स्वामी आहेत तेच असणारा मला या सर्व गोष्टी करण्यासाठी स्फूर्ती देतात आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने कृपा दृष्टीने मी हा ग्रंथ पूर्ण करीत आहे अशा प्रकारचा नाव सांगतो। हरे श्रीराम स्वरूप चित्रूपता चैतन्य शोभांकित सीता तरी देव भक्तांच्या कृत कार्यार्था मनुष्य जडता अवतारू आणि अशा प्रकारे असणारा जे काही सीता माता आहेत त्या असणारे चित स्वरूप अशा प्रकारचे आहे आणि प्रभु राम चैतन्य प्रभु रामचंद्र जे आहेत ते चैतन्य स्वरूप आहे आणि हे चित चैतन्य जे आहे दोघ जण असणारे सीता माता आणि प्रभु रामचंद्र ह्या अवतारात आलेले आहेत त्या कारण हे जे काही देव बांधवडीत रावणाचे आहेत आणि जे काही आपण सामान्य लोक संसाराच्या बांधवडीत आहोत त्या सगळ्यांना असणारं मुक्ती प्रदान करण्यासाठी सगळ्यांना मुक्ततेचा आनंद प्रदान करण्यासाठी असणारं अशा प्रकारे मनुष्याकृती वागण्याचं कार्य जे आहे ते प्रभु रामचंद्र करून आलेले आहे। अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोच नारी देवी ते सीता निर्धारी एकात्मतेवरे स्त्री पुरुष आणि तशा प्रकारे असणारं महादेवाचं रूप आहे एका अंगाने असणारा महादेव दिसतात आणि त्याच अंगावर असणारा पार्वती माई दिसतात अशा प्रकारचा असणारा जे काही स्वरूप आहे तेच प्रभू रामचंद्राचं आहे शिव आणि शक्ती अशा प्रकारचं जसं स्वरूप आहे तशाच प्रकारे असणारं चित्त चैतन्य एक स्वरूप जशा प्रकारे असतं तसंच असणारं प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचं आहे फक्त अवतार कार्यामुळे ते आपल्याला प्रभू रामचंद्र सगुण स्वरूपात दिसू लागले आहेत आणि सीतामाई आपल्या दृष्टी स्वरूप झालेले आहेत अशा प्रकारे आपल्या सामान्य लोकांचा असणारा उद्धार करण्यासाठी प्रभु रामचंद्र असं कार्य करू लागले। जैसे बहुरूपे रावणाने परे स्त्री पुरुष भाव नाही म्हणे तरी त्याची संपादी लोकसंरक्षणे सत्य दावे आणि ज्यावेळेस असणाऱ्या आपण आपल्या दारात पाहतो आता असणाऱ्या टीव्हीवर वगैरे पाहतो की बहुरूप्याचं सोंग धरून जे काही पुरुष असतात तेच असणार स्त्री पात्र करीत असतात म्हणून त्यांच्यामध्ये असणारा जशा प्रकारे स्त्री अथवा मनुष्य भाव नसतो तशाच प्रकारे असणार जे प्रभु रामचंद्र आहेत ते प्रभु रामचंद्र आणि सीतामाई असणार एक स्वरूप आहे परंतु जगाच्या कल्याणासाठी असणार अवतार कार्य जर साधायचं असेल तर त्या ठिकाणी एकात्मतेतून साधता येत नाही तर ते असणार लोकांच्या दृष्टीक्षेपात द्यावं लागतं आणि एकदा असणार त्यांना आपल्या समोर काय घडते हे दिसतं ते तशा प्रकारे असणारं जन वर्तन करीत असतं त्यामुळे असणार प्रभु रामचंद्र अशा प्रकारचं कार्य करू लागले। एका नरमते आश्रुते सवते मनसरो स्वयंमनती
आणि असं असणारं त्या ठिकाणी बृहदारण्यक जे काही उपनिषद आहे त्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की जे भगवंत असणार एकट्याला करमत नाही म्हणून जे सर्व जी सृष्टी आहे ती निर्माण केलेली आहे आणि एकट्याला करमत नव्हतं म्हणून शक्ती स्वरूप असणाऱ्या सीतामातेची त्या ठिकाणी उत्पत्ती केलेली आहे आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र आणि सीतामाता अशा असणारं त्या ठिकाणी त्यांचं स्वरूप दिसू लागलेलं आहे आणि त्याच ठिकाणी युक्त किंवा तर्क वितर्क करणारे जे काही लोक आहेत ते यालाच असणारा सवत्मत्सर अशा प्रकारचं बोलू आहे परब्रह्म जे अतिरिक्त सहायतावानास द्विज गंध पावत तरी हा वेदींचा इत्यार्थ द्वैत कल्पित अद्वैतत्वे. आणि अशा प्रकारे आता मूळ जे आहे ते मूळ असणारं परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याने जी काही सृष्टी आहे ते सृष्टी निर्माण केलेली आहे कारण आपल्या एकट्याला असणारा कसं कर्मावं म्हणून ह्या सर्व सृष्टीची निर्मिती भगवंताने केलेली आहे आणि जर त्याच भगवंतापासून सगळ्या सृष्टीची जर निर्मिती झालेली असेल तर ती जर सगळी ज्यावेळेस लयाला जाईल त्यावेळेस ती सर्व असणारे परमात्म्यातच विलीन होणार आहे मग हा जो असणारा त्या ठिकाणी भाव आहे तो भाव असणारा त्या वेदांताने आपल्या उपनिषदामध्ये सांगितलेला आहे कारण का जर द्वैत जर अद्वैत जर सांगायचं असेल तर ते आधी द्वैतात रूपांतर करावं लागतं जर असणारं त्या ठिकाणी दूध जर दही जर असणारं म्हणलं तर दहीमध्ये असणार अशा प्रकारे वेगवेगळे असणारे दुधामुळे दही होतं दह्यामुळे असणारं ताक दोन्ही अशा प्रकारचे असणारे होतात आणि जर मूळ स्वरूप जर पाहिलं तर जशा प्रकारचे दहीच असतं अशा प्रकारची स्थिती असणारी भगवंताची आहे असं नाथ भावा सांगत या परे सुखे श्रीराम सीता दोन्ही नांदते एकात्मता या स्थितीची व्यवस्था जे अवतारता नटनाट्य. आणि अशा प्रकारे असणारा एक परमात्मा आहे परंतु त्यांनी असणारं स्वरूप प्रभू रामचंद्र आणि सीतेचं धरलेलं आहे आणि हेच जे काही नाटक किंवा नटनाट्य जे सांगितलेलं आहे ते फक्त जगाच्या कल्याणासाठी देवांच्या असणारा बांधवडी मुक्त करण्यासाठी नवग्रहांची बेडी सोडण्यासाठी अशा प्रकारचं असणारं अवतार कार्य मनुष्य स्वरूपाने अवतरित करू लागले. तरी व्यवस्था पावे अधिकार विधे आणि भक्ता नांदवावे निजपदे म्हणून याची लागे त्रिशुद्धी अवतार सिद्धे श्रीराम. आणि अशा प्रकारचे असणारी व्यवस्था सर्व तोपरी अत्यंत चांगल्या अशा प्रकारचे चालावं मला धरून असणारे सर्व जे काही जनता आहे त्यांनी कल्याण करून घ्यावा आणि अशा प्रकारे सर्व व्यवस्थित ज्यावेळेस सृष्टी होईल त्यावेळेस सगळ्यांना असणाऱ्या परमोच्च आनंदाची प्राप्ती होईल आणि सगळ्यांना आनंद काय असतो ब्रह्मानंद काय असतो याची प्रतीती येईल आणि या कारणामुळे भगवंत असणार सगुण स्वरूपाला येऊन अवतार कार्य साधू लागले. ऊस गाळून काढीचे रस मग तो हे जळून सोस शंकरा की जे अति सुरस तिचा आहे निर्मळांश नाबाद तुझे. आणि नादभाव बोलू लागले आहेत की जे काही ऊस आहे त्या ऊसापासून रस असणारा निघतो आणि रसापासून ज्यावेळेस त्याला घोटलं जातं त्यावेळेस गुळ होतो त्या गुळापासूनच किंवा त्याच्यापासून असणारे साखर होते आणि साखर हे असणार त्याचं जे काही शुद्ध रूप आहे ते सर्व असणार त्या ऊसापासूनच होतं असं असणार गुळ आहे. मग नापदेंचे हाते निघते फळे नारळे चतुर करीते आणि ते कवठे काढते ते करंटे निश्चिते निज स्वादा. आणि आता जे काही साखर आहे ते साखर म्हणजे शुद्ध स्वरूप अशा प्रकारचे नादभाव वर्णन करतात आणि साखर झाल्यानंतर त्या साखरेचे कुणी असणारे लाडू केलेले आहेत कुणी नारळ केलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे फळ त्या ठिकाणी साखरेचे बनवले परंतु जो खाणारा आहे त्या खाणाऱ्याने जर साखरेचे बनवलेले असणारे नारळ आहे त्या नारळाची जर आपल्याला शेंडी काढायची शेंडी काढून कवटी काढून पुन्हा म्हटलं तर खायचं म्हणलं तर ते अत्यंत मूर्खपणाचा कळस होईल. अशा प्रकारे असणार आपण भगवंत आपल्याला जे काही शिकवण्यासाठी आलेले आहे आणि भगवंताचा अद्वैत ज्ञान प्राप्त जे करून घ्यायचे त्याच्यासाठी भगवंताने अवतार धारण केला आहे पण ह्या गोष्टीकडे असणार त्या ठिकाणी लक्ष द्यावं असं असणार नाथ बाबा देवी परब्रह्मतेचे रसे देहाकृतीची मुसे राम रूपाचे कसे आले पैसे चित्स्वरूपा. आणि अशा स्वरूप असणारा प्रभू रामचंद्र जे निर्गुण निराकार आहे
परंतु तेच असणार सर्वांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी सगुण स्वरूपामध्ये आलेले आहेत आणि सगुण स्वरूपामध्ये येऊन कुणाचे असणारे ज्याचे असणारी स्थिती ज्याच्या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्यांनी त्याप्रमाणे वर्तन करीत असणार सर्व परमात्म्याला प्राप्त होईल अशा प्रकारे असणार सुव्यवस्थित वागावं हे सांगण्यासाठी असणारं सगुण स्वरूप धारण केलेलं आहे. परंतु हे असणार द्वैतामध्येच अडकून भगवंत आहेच का नाही किंवा असणार देव नसतो जीवच असणारा देव अशा प्रकारे असणार वल्गना करणारे अत्यंत मूर्ख अशा प्रकारचे ऐसे श्रीरामाचे शुद्ध मूर्ती शोभावे त्रिजगती तरी ते स्थूलत्व भाविते ते करंते निश्चिते अभागी. आता भगवंताने आपलं सर्वसामान्यांचं कल्याण व्हावं म्हणून असणारे सगुण स्वरूपाची मूर्ती धारण केली आहे. ठाण मान गुण जे आहे अत्यंत लावण्य त्यांच्या समोर फिका अशा प्रकारचा आहे. परंतु ते आपल्यासारख्या स्वरूपात आले आणि आपल्यासारखेच भगवंत आहेत म्हणून असणारं त्यांच्याकडे माणूस म्हणून जर पाहिलं तर असणारे आपण निश्चितच आपल्याला जे पाहिजे ते न मिळता आपण अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे नाथभावा बोलू लागले. जे मनुष्य मानिते श्रीरामा ज्याचे नामे नाश भव भ्रमा त्याची मानवी महिमा बोलायची. आणि नाथभावा बोलू लागले आहेत की सर्वजण असणारा आता काही नास्तिक लोक म्हणतात की प्रभू रामचंद्र असणारा मनुष्य होते तुम्ही असणारा देवाचा दर्जा देता. परंतु जर नाथबाबा सांगू राहिले आहेत की ते जर मनुष्य होते त्यांचं नाव प्रभू रामचंद्र होतं आणि जर त्यांच्या नावाची आवृत्ती अखंड जर केली तर निश्चितच असणार परमानंदाची प्राप्ती होते. मग त्यांना असणारा मनुष्य कशा प्रकारे म्हणता येईल. मनुष्याचं जर नाव घेतलं आणि त्याचं किती जरी नाव जपलं तर त्याच्या नावाने काय आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होत नसे परमानंदाची प्राप्ती होत नसे. परंतु जर भगवंताच्या नावाने जर परमानंदाची प्राप्ती होते तर ते निश्चितच भगवंत स्वरूप प्रभू रामचंद्र आहेत असंच समजलं पाहिजे असं नाथभाव बोलतो. श्रीरामाचे निज स्थिती शिव भवानी नाम जपती आणि त्यासी लक्ष्मण अनुवृत्ती सखा संगती सर्वस्वे. आणि विचार केला तर पहा की प्रभू रामचंद्र जे आहेत ते सगुण स्वरूपात आहेत आपण असं म्हणतो. परंतु त्याच प्रभू रामचंद्राच्या अखंड नामस्मरणामध्ये तल्लीन राहणारे कोण आहेत तो असणारे जे काही भगवान महादेव आहेत आणि भगवान महादेवासहित सती असणाऱ्या पार्वती माता आहेत आणि अशा प्रकारे हे दोन्ही असणारे शिवशक्ती प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये अखंड तल्लीन असतात. आणि ह्याच प्रभू रामचंद्राच्या सोबती जर कोण आहे तर लक्ष्मण जे असणार अखंड प्रभू रामचंद्राच्या संगतीत राहणारे आणि त्यांची सेवा करणारे अशा प्रकारचे आहेत. अरे लक्ष्मण एकात्मता रामांकित केवळ भावांत तो भरत शत्रुघ्न तो धैर्यवंत हा विभो वृत्तांत चतुष्टाचा. आणि अशा प्रकारे असणार जे काही लक्ष्मण जे आहेत तर नित्य सावध अशा प्रकारचे असणारे प्रभू रामचंद्रापाशी आहेत आणि अत्यंत शुद्ध भाव जपून असणारा प्रभू रामचंद्रापाशी राहणारे त्यांना साथ देणारे अशा प्रकारचे आहेत. आणि भक्ती ही असणारे शुद्ध स्वरूपात जर असली तर तीच भगवंतापाशी असते. आणि ज्याचा भाव शुद्ध आहे आणि ज्याचा भाव असणारा सात्विक स्वरूपाचा आहे सात्विक स्वरूपाची जर श्रद्धा असली तर ती असणारे भगवंताच्या म्हणजे सदा सोबत अशा प्रकारचे असते. आणि त्याच्यासोबतच धैर्य असावं आणि धैर्य सात्विक कर्मात जर लागलेलं असलं तर ते धैर्य देखील भगवंताच्या सदा असणार म्हणजे संगतीत अशा प्रकारे असतं. आणि अशाच प्रकारचे जे काही बंधूजन आहेत कोण लक्ष्मणजी भरत आणि शत्रुघ्न विवेकशील अशा प्रकारे आणि श्रद्धावान आणि धैर्यवान अशा प्रकारे या सर्व शक्ती प्रभू रामचंद्राच्या सोबत अखंडित राहणार आहेत. मुख्य मुळे एक मूर्ती त्याची चतुर्धा अभिव्यक्ती या नावा चातुष्य म्हणते एक निश्चिते विभाग. आणि अशा प्रकारे असणारा जर विचार केला तर एकच मूर्ती असणारी सगळी परमात्मा स्वरूपाची आहे. परंतु हे चौघा जणांचे असणारे 4 भाग केले आहेत. जशा प्रकारे असणारे आता सांगितलं दही आणि दह्यापासून ज्या काही होणारे उत्पत्ती हे दुधापासून असणारे जे काही होतं दही होतं लोणी होतं पुढे असणार ताक पनीर ज्या काही असणाऱ्या गोष्टी होतात. परंतु त्याचं जर मूळ पाहिलं तर परब्रह्म स्वरूप परमात्मा दुधासारखा असतो तसंच असणारं स्वरूप प्रभू रामचंद्राचं असणारं वर्णन या ठिकाणी नाथबाबा करू लागले. आत्मप्रबोध तो लक्ष्मण भावार्थ तो भरत जाण निज निर्धारी तो शत्रुघ्न आनंद विग्रही पूर्ण श्रीराम. आणि जे काही आत्मबोध
कारण जे काही बोध आहे तो बोध असणारा आत्म्याला म्हणजे आपल्याला बुद्धीला बोधाची अत्यंत गरज असते. कारण काय होतं की आपण ज्यावेळेस संसारात असतो त्यावेळेस बुद्धी एका काठावर असते आणि बोध एका काठावर असतो. परंतु त्या बुद्धी आणि बोधाला ज्यावेळेस एकत्र करायचं असतं त्यावेळेस असणारा त्या ठिकाणी एकतर ज्ञानाचा बांध बांधला पाहिजे, नाहीतर गुरुरूपी असणारा त्या ठिकाणी पूल निर्माण केला पाहिजे, जेणेकरून त्या बोधाला आणि बुद्धीला एकत्र येण्याची संधी मिळेल. मग अशा प्रकारचा जो निज बोध आहे तो असणारा लक्ष्मणजी जवळ आहे. आणि जी काही श्रद्धावान किंवा सगळं श्रद्धेचं धैर्य जे धरून ठेवणारे आहेत ते त्या ठिकाणी भरत अशा प्रकारचे आहेत. आणि शत्रुघ्न जे आहेत ते सर्व विषय जे आहेत षडरिपू, त्या षडरिपूवर विजयी मिळून त्या शत्रूचा असणारा अत्यंत आघात करून त्यांचा निश्शेष निपांत करण्याचं जे धैर्य आहे ते शत्रुघ्नामध्ये आहे. आणि अशा प्रकारचे नितांत असणारे ते चौघांना एकत्र असून हे सगळे असणारे एकदम त्या राज्यामधील राजा दशरथाची, वशिष्ठ ऋषींची आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसाची असणारे सगळे मिळून सेवा करू लागले. महात्मा तोची दशरथ उत्पत्ती से मुख्य हेत दूरदिलिया श्री रघुनाथ निवर्तत अहम आत्मा. आणि अशा प्रकारे जे अहम आत्मा मीच असणारा त्या ठिकाणी आत्मा आहे, म्हणजे माझं जे शरीर आहे तेच असणारा आत्मा आहे, हे स्वरूप असणारा राजा दशरथाचं या ठिकाणी वर्णन करू लागले आहे. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र त्या आत्म्यापासून किंवा असणारा अहम त्या ठिकाणी आल्यामुळं ज्यावेळेस प्रभू रामचंद्र अयोध्यारूपी असणार शहर त्या ठिकाणी सोडून जातील त्याच वेळेस असणार अहम जे आहे ते अत्यंत क्रूश होऊन ते आपला असणारा जीव सोडून देईल असं असणार त्या ठिकाणी नामदेव वर्णन करतात. आता विवेक आणि निज विचारो तैसे वशिष्ठा विश्वामित्र गुरु ज्यांचे पासवणे अति साचारो शस्त्रास्त्र विद्या दृढ केली. आणि आता जे वर्णन आहे ते विवेक असणारा वशिष्ठ ऋषी आहेत. कारण का, जर या जगतामध्ये कोणत्याही गोष्टी आपल्याशा करायच्या असतील अथवा कोणत्याही गोष्टीवर जर विजय मिळवायचा असेल तर सगळ्यात प्रथम जी गरज असते ती विवेकाची असते. आणि त्यानंतर जो विवेक आहे आणि तो विवेक तर असणारा प्रभू रामचंद्रापाशी अखंड सूर्यवंशाचं जसं कुळ आहे तसं असणारा वशिष्ठ ऋषीने त्यांना सगळ्यांना विवेकवान बनवलेलं होतं. आणि त्याचबरोबर असणारे जे काही निजात्म प्रीती म्हणजे आपल्या स्वरूपावर असणारं प्रेम करायचं, आपल्या ज्ञानावर आपण असणारं सर्व आरूढ झालं पाहिजे अशा प्रकारचा जो विचार आहे, सर्व शास्त्र गुण संपन्न असलं पाहिजे हा विचार घेऊन चालणारे जे काही विश्वामित्र ऋषी आहेत या दोघांनीही असणारं आचारयुक्त साचारयुक्त असणारा प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी बनवलेला आहे. कौशल्या ते सुविद्या सौमित्रा ते शुद्ध मेधा कैकयी ते अति अविद्या मंत्रा कुविद्या ते पासे. आणि नाथबाबा वर्णन करू लागले आहेत की कौशल्या माई ज्या आहेत त्या सद्विद्या अशा प्रकारच्या आहेत. कारण आजच्या जगामध्ये सर्वांकडे विद्या आहे, परंतु विद्या जरी असली तर ती असणार आपलं स्वतःच पोट भरण्यासाठी अथवा असणारा आपण मोठं व्हावं यासाठी सर्वजण वापरतात. विद्या चुकीच्या अथवा बरोबर नसते, त्या विद्येला असणारा सद्विवेकाची असणारी साथ अशा प्रकारची पाहिजे. आणि ती सद्विवेक बुद्धी विवेक बुद्धी असणारी कौशल्या माईकडे आहे. आणि ज्या काही सुमित्रा माता आहेत त्या सुमित्रा माता असणार अत्यंत सद्विद्या आणि सुमेधा अशा प्रकारच्या आहेत. म्हणजे ज्यांची बुद्धी जी आहे ती बुद्धी विचार करीत असताना इतर असणार आपल्या निजात्म बुद्धीला असणारा जे काही प्राप्त व्हायचे निज ज्ञानाला म्हणजे आत्मज्ञानाला ज्या काही प्राप्त व्हायच्या गोष्टी आहेत त्या बुद्धीला त्याकडेच वळवायचं काम जे करतात तेच असणार सुमित्रा माता असणारा त्या ठिकाणी आहेत. परंतु अविद्या म्हणजे जिला काही कळतही नाही आणि कुणी जर सांगितलं ते लगेच असणार पट्ट अशा प्रकारचे असणारे अविद्या आहे. परंतु त्या अविद्येच्या मनावर जर संस्कार जर असणार सत्सत विवेकाचे असले तर ती त्या ठिकाणीही वळू शकते. आणि जर त्याच अविद्येरूपी असणाऱ्या मनाला कुविद्ये म्हणजे असणार वाईट संस्कार जर लावले तर ती सुद्धा असणार पटकन ग्रहण करण्याची ताकद त्या अविद्येमध्ये असते. आणि अशा प्रकारच्या अविद्येपाशी कुविद्या स्वरूपी असणारी मंत्रा त्या ठिकाणी प्रबळ आपलं बळ स्थान जे आहे ते निर्माण करून राहिले. कुविद्या क्षोभोने अविद्येसे श्रीराम केला वनवासे तव सीतानन्य भावेसे श्रीरामासे निघाले. आणि जी काही कुविद्या आहे आता कुविद्येचं वर्चस्व आहे. कारण
अविद्येला काय करायचं आणि काय नाही हे कळत नाही. त्यामुळं कुविद्या प्रबळ झाल्या कारणानं रागाने, आवेशाने आणि आपण हेच जे सांगतो हेच खरे हे ज्यावेळेस असणार त्या मुंथरेने पटवून दिलं, त्यावेळेस असणार त्या कैकेयी मातेने असणार प्रभू रामचंद्रांना वनवासाला ज्यावेळेस जायला सांगितलं, त्याच वेळेस असणार ज्या ठिकाणाहून भगवंत निघून जातात त्या ठिकाणी असणाऱ्या भक्तीही राहत नाही आणि त्या ठिकाणी सुखही नांदत नाही. अशा प्रकारच्या असणाऱ्या स्थिती निर्माण होते. सूर्यासव जैसे प्रभा वसंतासवे शोभे वन शोभा देवी जानकी जगदंबा प्राणवल्लभा समवेत. आणि आता ज्या सीता माता आहे ज्या ठिकाणी असणारा भगवंत जाणार त्या ठिकाणी मी जाणार अशा प्रकारचा निर्णय असणारा सीता मातेने घेतलेला आहे. आणि सीता माता ज्या आहेत त्या कशा शोभून दिसू लागल्या आहेत, ज्याप्रमाणे असणारा सूर्य आहे आणि सूर्याचे किरण तेच असणारी शोभा सूर्याची अशा प्रकारे आहे, तशा प्रकारे एकात्मता प्रभू रामचंद्राची आणि सीता मातेची आहे. आणि वसंत ऋतू आल्यानंतर जे काही सौंदर्य निसर्गाचं तो घेऊन येतो, वसंत आणि निसर्गाचं सौंदर्य जशा प्रकारे वेगवेगळं नाही, ते निसर्गाचं सौंदर्य दिसलं की वसंत आल्याला कळतं, वसंत आल्याला कळलं की निसर्गाचं सौंदर्य जसं दिसतं, तशा प्रकारची एकात्मता प्रभू रामचंद्राची आहे. आणि तशाच प्रकारचं प्रेम सीता माईच्या असणार आपलं वल्लभ स्वरूप प्रभू रामचंद्रावर आहे. जेवे साखरे तेन सांडे गोडे तेवे सीता रमान सोडे केवळ सेवेची आवडी वनी लोकडे दासत्वाची. आणि अशा प्रकारे असणारा जी काही साखर आहे त्या साखर तिची गोडी कधीही सोडू शकत नाही. आणि तशाच प्रकारे जे काही प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी जाते मग ती सुखाची जागा असो अथवा दुःखाची जागा असो, मी असणार जे माझ्या जीवाचं होईल ते होईल, परंतु मी प्रभू रामचंद्राविरहित कुठेही राहणार नाही. आणि प्रभू रामचंद्राची सेवा हीच असणारी माझ्यासाठी सर्वोत्तम अशा प्रकारचे असणार श्रमफळ आहे. अशा प्रकारचा विचार करून सीता माई सुद्धा प्रभू रामचंद्राच्या मागे निघाली.